अष्टांग योग, पतंजलीची योगसूत्र, स्थिरम सुखम आसनम, योग चित्तवृत्ती निरोधा, हे शब्द मित्रांनो आपल्या कानावर पडतात. त्याच वेळेला हठयोग, घेरंड संहिता, षटकर्मयोग, पिंगळा, इला, सुषुम्ना, मूलाधार, कुंडलिनी, शिवशक्ती कानावर येते आणि मग या गोंधळात आपण हरवून जातो. आसन आणि प्राणायाम हा मध्यम मार्ग तेवढाच आपण निवडतो, कारण आपण माणसं जात्याच चतुर असतो. आपण गोंधळतो आणि त्या गोंधळातून बाहेरसुद्धा पडतो, नाहीतर आपल्याला 6-6 महिने झोप लागली नसती. मी तुम्हाला जास्त गोंधळात पडत नाही. पतंजली योग आणि हठयोगातला मुख्य फरक मी आज तुमच्याशी बोलतोय. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि आपण ऐकत आहात योग हवा निर्भेळ, अष्टांग योग की हठयोग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हा झाला पतंजलीचा अष्टांग योग. पतंजलीचा काळ आहे इसवी सनाच्या पूर्व 100 ते 200 याच्यामधला. प्रॉबब्ली नो बडी नोज एक्झॅक्ट. इसवी सनाच्या 100-300 वर्ष आगे मागे इतकं वेग सांगितलं गेलं आहे. हठयोगाचा प्रसार इसवी सन 1100 दरम्यानचा मानला जातो. नाथ संप्रदायाचे गुरु गोरखनाथ किंवा त्यांच्या प्रेरणेनं शिष्यांनी त्याचा प्रसार केला. घेरंड संहिता, हठयोग प्रदीपिका हे त्यांचे 2 ग्रंथ प्रसिद्धच आहेत. मी आपल्याला सांगितलं की लोणावळ्याच्या कैवल्यधाममध्ये मी योगाचा अभ्यासक्रम केला. तिथं त्या ठिकाणी पतंजलीचा अष्टांग योग, नाथांचा हठयोग, क्रिया आणि चरणदासांच्या सह योगाच्या विविध भाष्यकारांचा अभ्यास मी केला. तिथं तो करवून घेतलाच जातो. त्याचवेळी योगावर शास्त्रीय संशोधनसुद्धा तिथं होतं. कैवल्यधाममध्ये मग माझं पुढं वारंवार येणं जाणं होतं. याच काळात मी घेतलेल्या एका मुलाखतीत योग संशोधक पुरुषोत्तम करंबेळकर मला म्हणाले होते, हठयोगाचं सूत्रच आहे, शरीराला वळण लावा, मन तुमच्या ताब्यात येईल. याच्यातूनच हठयोगाचं कायासिद्धी हे स्वरूप मला समजलं. धोती, वस्ती, नेती, न्योली, त्राटक, कपालभाती या क्रिया त्याच्यामध्ये येतात. आसनं आणि प्राणायाम भरपूर आणली ती सुद्धा पहिल्यांदा हठयोगानंच. हठयोगाच्या नुसार शरीरात 2 प्रमुख नाडी आहेत. पिंगळा ही ह अर्थात सूर्यनाडी आणि इला म्हणजे ठ ही झाली चंद्रनाडी. धोतीसह षटक्रियांमुळं नाडी शोधन होतं. मग दोन्ही नाडी एक होऊन सुषुम्नाकडे जातात. मूलाधार, कुंडलिनी आणि ही शक्ती शिवाला मिळते. हाच झाला मोक्ष. हा हठयोगातला मोक्ष संसार, प्रपंच आणि जग सोडायला लावत नाही, तर शिवशक्तीचा मिलाफ जग सुंदर असल्याची अनुभूती देतो. दर्शन अभ्यासक असलेल्या डॉक्टर H.S. सिन्हा यांनीही एके ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. ते सांगतात की पतंजली सांगतात, प्रथम नैतिक मानसिक शुद्धी, मग अध्यात्म मार्ग. मन चित्त स्थिर झाल्याशिवाय शरीर ठीक होणार नाही आणि म्हणूनच पतंजलीच्या अष्टांग योगाची सुरुवात ही यम आणि नियमापासून होते. हठयोगात यम नियम नाहीत. सुरुवात आसन प्राणायाम यांच्यापासून होते. हठयोग मानतं की शरीराच्या सुदृढतेनंतरच तुमचं मन ठीक होईल. पतंजलीच्या उलट झालं ना. आणि म्हणून हठयोग सांगतं की षटकर्म, त्यासाठी क्रियाशोधन. पतंजलीनी पद्मासन, सिद्धासन आणि ही आसनं कशी पाहिजेत, तर स्थिरम सुखम आसनम एवढंच सांगितलं. हठयोगानं 84 आसनं रूढ केली. पूरक, कुंभक, रेचक समान असलेला एकच सरळ प्राणायाम पतंजली अष्टांग योगात आहे. हठयोगामध्ये भस्त्रिका, भ्रामरी, अनुलोम विलोम हे प्राणायाम आहेत. आसनाचे 84 प्रकार आहेतच आणि पुढं रामदेव बाबांच्या पर्यंत ते आता 100-150 झालेले आहेत. चित्त हे मूड आहे. चित्त हे क्षिप्त आहे. राग, द्वेष, अभिनिवेश, अहंकार, अस्मिता, चंचलता या चित्ताच्या वृत्तींचा निरोध हा पतंजलीचा समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि मन ठीक झाल्याशिवाय शरीर ठीक होणार नाही हे सूत्र आहे. म्हणून प्रमुख 5 यम आणि प्रमुख 5 नियम, काही ठिकाणी ते 10-10 दिलेले आहेत. या यमनियमांच्या पायरीचं पालन केल्याशिवाय कोणीही योग करू शकणार नाही, असं पतंजलींचं मार्गदर्शन आहे. मित्रांनो, जो योग प्रचारात आहे आज, तो पतंजलीचा योग आणि हठयोग यापैकी नेमका काय आहे?
वर दिसायला तरी हे ह्या दोन्ही योग पद्धतींचं मिश्रण आहे. दोन्हीतला एकच योग मार्ग अशी निवड बहुधा कित्येक काळापासून कुणीही केलेली नसावी. शक्तीचा शिवाशी मिलाप होणं म्हणजे हठयोगातील समाधी. ही समाधी म्हणजे जग आणि संसार आनंदमय असल्याची अनुभूती. पतंजलीच्या अष्टांग योगातील समाधी म्हणजे मोक्ष. पतंजलीचा योग हा कैवल्याकडे पोचतो. स्वामी दिगंबरजींच्या मतानं योग साधकाला काही सिद्धी प्राप्त होतात वगैरे गोष्टींना अध्यात्म मार्गातील बाधा असं म्हटलं पाहिजे. कैवल्य हे अष्टांग योगामधील समाधीचं सूत्र आहे. सध्याच्या काळातल्या योग अभ्यासामध्ये पतंजली आणि हठयोगाचा मिलाप आहे. दोन्ही पद्धतींना वेगळं मांडणं काढणं हे आव्हान आहे. ही गोष्ट स्वामी चरणदासांच्या भक्तिसागर या ग्रंथातील अष्टांग योग मधून सुद्धा स्पष्ट होते. स्वामी चरणदासांचा काळ बघा आहे इसवी सन 1700-1750 दरम्यानचा, दिल्ली आणि मथुरेतला. चरणदासांचं अष्टांग योग निरूपण लोणावळ्याच्या कैवल्यधामनं प्रकाशित केलेलं आहे. चरणदासांनी प्रथम अष्टांग योग सविस्तर वर्णन करायला घेतलाच आहे. त्याच्याही पूर्वी त्यांनी स्वतःहून किंवा भगवद्गीता, आयुर्वेद अशा परंपरेच्या आधारानं असेल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिले संयम शिकिये जाते होय ना भंग, म्हणजे पहिल्यांदा काही संयम शिका ज्यामुळं तुम्हाला योग अभ्यासक्रमामध्ये बाधा येणार नाही. मग त्यात काय सांगितलं त्यांनी? सूक्ष्म भोजन ज्यामुळं क्षुधा मिटे नाही आलस आवे. ते पुढं म्हणतात सूक्ष्म बोले वाद न कीजिए, बहुत निंदबर सोवे नाही. आणि अष्टांग सुगंध वापरू नका, जेणेकरून तुमच्या मनाला एकाग्र होत असताना, स्थिर होत असताना, ध्यानाकडे जात असताना कोणत्याही कृत्रिम गोष्टीनं सुद्धा, कृत्रिम दरवळांना सुद्धा तुम्हाला त्यात बाधा आणू नये. त्यानंतर चरणदास सांगतात यमके अंग प्रथम सुन लीजिए, दूजे नियम कहू चित्त दीजिए, तीजे आसन हितकरी साधो, प्राणायाम चौथे आधारो, प्रत्याहार पाचवा जानो, छठे धारणा को पहचानो, सातवे ध्यान मिटे सब बाधा, कहू आठवा अंग समाधी. समाधीचा मार्ग ध्यानावर एकाग्र झाल्यानंतर मोकळा होतो. चरणदास सुद्धा पतंजलीच्या बाबतीमध्ये अथ आसन वर्णन म्हणून पद्मासन आणि सिद्धासन ही दोनच आसनं सांगतात. पुढं लगेचच चरणदास अथ प्राणायाम अंगवर्णन सुरू करतात. पतंजलीचा सरळ प्राणायाम सांगतातच, त्याच्याशिवाय सूर्यभेदन, उगाई, शीतकार, शीतली, भस्रिका, भ्रामरी कुंभ, केवल कुंभक यांचं वर्णन सविस्तर करतात. हे खरं तर हठयोगातील प्राणायाम. पुढं पतंजली कृत अष्टांग योगातील 5वं अंग प्रत्याहार, 6वं धारणा, 7वं अंग ध्यान. ध्यानाचे प्रकार पदस्थ ध्यान, पिंडस्थ ध्यान, रूपस्थ ध्यान, रूपातीत ध्यान हे सांगून ते समाधीबद्दलचे दोहे लिहितात. भक्ती समाधी, योग समाधी, ज्ञान समाधी असं ते सांगतात. परंतु पतंजलीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ज्ञान समाधी ही असूच शकत नाही, कारण पतंजलीचा भर ज्ञानावर अजिबात नाही तर ध्यानावरच फक्त आहे. चरणदास सलगच पुढं हठयोग सांगायला घेतात. नेती, धोती, बस्ती, गज, न्योली, त्राटक हे कर्म सांगतात. खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, उन्मन या मुद्रा विशद करतात आणि त्याच्यानंतर ते बंधाकडे आलेले आहेत. जालंधर बंद, उड्डयान बंद, अष्टसिद्धी ते सांगतात. या सगळ्या गोष्टी आहेत हठयोगातल्या. म्हणजेच योग साधकाला परंपरेनं दोन्ही योग सांगितले गेलेले आहेत. आता तर योगाचा प्रचार आणि प्रसार प्रचंड वाढलेला आहे. शाळा कॉलेजातून अभ्यासात लोकप्रिय झालेला असा हा विषय आहे. योग हिमालयातून शहरात आलेला आहे आणि बुद्धकालीन लेण्यातून शाळेच्या वर्गात आलेला आहे. स्वामी दिगंबरजी सांगतात की पतंजलीचा योग हा इसेन्शियली अध्यात्मयोग आहे. प्राधान्यानं आध्यात्मिक हेतूचा तो आहे. तीच गोष्ट नाथांच्या प्रेरणेनं प्रविष्ट झालेल्या शिवशक्ती एकरूप करण्याच्या हठयोगाची सुद्धा. स्वामी दिगंबरजी हे कैवल्यधाममधले कुवलयानंद यांचे वारस आहेत. ते म्हणतात बहिरंग योगाबद्दल सविस्तर तपशील पतंजलींनी दिलेला नाही. गोरक्ष योग शिक्षण संस्थेनं त्याचं वर्णन जास्त लिहिलेलं आहे. हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता हे त्यांचं त्यातलं एक उल्लेखनीय कार्य आहे. ते आपल्या योग साधनेला हठयोग म्हणतात. पतंजली योग झाला, हठयोग झाला.
दिगंबरजी म्हणत याच्याशिवाय योग प्रसार करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी योगाला वेगवेगळी नावं पण दिलेली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. त्याच्या पुढं स्वामी दिगंबरजींनी स्वतः अशी एक लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे. वी डू हॅव सो मेनी डिफरंट योगा, बट देअर इज ओनली वन योगा टू बी मोर करेक्ट, अध्यात्म योगा. And there is no Adhyatma Yoga without asana and pranayam, generally considered to be hut practices. स्वामी दिगंबरजींनी अध्यात्म योगाचं महत्त्व सांगून आसन प्राणायामाच्या हठयोगाच्या प्रॅक्टिसेसला सर्टिफाईड केलेलं आहे. तर योग हा असा मुख्यतः आध्यात्मिक कारणांसाठी आहे. त्याच्या सरावानं जीवनातील दुःख दूर करणारा मानसिक स्तरावरचा विकास होतो, मुक्ती मिळते. या मुक्ती संदर्भात दर्शनशास्त्राचे अभ्यासक त्र्यंबक माइंडकर लिहितात, पतंजलीचा योग ज्ञानापेक्षा ध्यानावर भर देतो. कर्म, कषाय, वृत्ती, क्लेश इत्यादीमध्ये योग दर्शनाला विशेष रस आहे. चित्ताची पराकाष्ठेची शुद्धी हे त्याचं ध्येय आहे. क्रियायोगामुळं क्लेश क्षीण होतात, ध्यानामुळं वासनांच्या शक्तीचा लय होतो, कर्माचे बंधकत्व राहत नाही आणि क्लेशही उत्पन्न होत नाहीत. त्यामुळंच देहपाताच्या नंतर पुनर्जन्म मिळत नाही. अंतःकरणाचा मूल प्रवृत्तीत लय होतो आणि या अवस्थेला मोक्ष असे म्हणावयाचे. पण मग तुम्ही आम्ही योग करतो तो? कैवल्यधाममध्ये स्वामी दिगंबरजी म्हणत, शाळा, कॉलेज आणि जगभर योगाचा सवंग प्रसार होत असताना भौतिक किंवा लौकिक योग आणि अध्यात्मयोग असा आता फरक केला पाहिजे. जगात चांगलं, आरोग्यपूर्ण, कार्यक्षम जीवन जगण्यासाठी केला जातो तो लौकिक योग. आता लौकिक योग करणाऱ्या काहींना तो करतानाच सुपरनॅचरल पॉवर प्राप्त करावी असं वाटतं. तो मात्र ॲबनॉर्मल लौकिक योग, तो अध्यात्मयोगाच्या मार्गातला अडसर आहे. हवं तर आपण त्याला बांडगुळ म्हणू शकतो. मित्रांनो, लौकिक योग असो किंवा अध्यात्मयोग असो, त्याच्यासाठी मनाची एकाग्रता ही महत्त्वाचीच. स्वामी दिगंबरजी सांगतात, यम आणि नियमाच्या आचरणानं मेंटल डिस्टर्बन्सेस, चित्तातील आणि मनातील गोंधळ कमी होतात. आसनाच्या सरावानं साधक शारीरिकदृष्ट्या फिट होतो. त्याला ध्यानाच्या आसनात अधिक वेळ राहता येतं. पतंजलीच्या अष्टांग योगातील यम आणि नियम या पहिल्या 2 पायरी आजकाल डावलल्या जातात. स्वामी दिगंबरजी म्हणतात, यमाज अँड नियमाज आर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ स्पिरिच्युअल लाईफ. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पंचसूत्रीमुळं शरीर आणि मनाची शुद्धी होते आणि हे सर्व मिळून अंतरंग योगाचा लाभ होतो. व्यवहारातलं बोलायचं मित्रांनो, तर माणसाच्या मनातला गोंधळ ही सदा सर्वदाची गोष्ट आहे. तो दूर झाल्याखेरीज चित्त एकाग्र होतच नाही आणि चित्त एकाग्र झालं की मग ध्येयावर लक्ष केंद्रित होतं. ही अगदी साधी आणि सरळ गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मनाची शुद्धी हीच खरी आजकालची सुद्धा गरज आहे. अष्टांग योगाचा विद्यमान प्रसार हा आसन प्राणायाम या 3ऱ्या आणि 4थ्या अंगापुरताच राहिलेला आहे. त्याच्या पुढेही तो नाही आणि पहिल्या 2 पायऱ्या यम नियम तर हळूहळू फार दुर्लक्षित आणि उपेक्षित झालेल्या आहेत. समाजाची वाटचाल ही यमनियमांच्या तत्वांच्या विपरीत सुरू आहे. पतंजली योगाच्या नंतर 800 ते 1300 वर्षांनी आलेल्या हठयोगातल्या आसन, प्राणायाम, बंद मुद्रा या अगदी कठीण आणि शारीरिक बाबी असून सुद्धा आपण त्या स्वीकारल्या. पण पतंजलीच्या योगसूत्रातील प्राचीन यमनियमांना आपण का तिलांजली देतो? खरं तर यम आणि नियम हे मानसिक स्तरावरचेच आहेत, नैतिक अधिष्ठान देणारे आहेत. त्यांचा विचार गांभीर्यानं झाला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, योग हा गुरुकडूनच शिका. आसन, प्राणायाम, क्रिया करा, पण योगाचं अंतिम सूत्र निदान लक्षात ठेवा. किमान पक्षी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आजच्या युगामध्ये व्यक्तिमत्वाचं संतुलन, इंटिग्रेशन ऑफ पर्सनॅलिटी हीच तर खरी समाधी आहे. आणि मित्रांनो, याच नोटवर मोहन हवालदार साठवणींच्या पिटाऱ्याचा आजचा हा भाग मी या ठिकाणी संपवतोय. हा होता अष्टांग योग की हठयोग हा विषय. पुन्हा भेटू लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.